हाय, मी विद्या. कसे आहात सगळे? नमस्कार मंडळी. हा दिवस होता 1 जून, माझ्या पप्पांचा 75वा वाढदिवस. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता आणि अभिमानाचा सुद्धा. आज माझ्या पप्पांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली. अमृत महोत्सवाच्या या सुवर्णक्षणी मी माझ्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. बाबा म्हणजे माझे पप्पा, वय वर्ष 75. हा प्रवास म्हणजे वयाची चूक नाही, तर तो संघर्ष आणि संघर्षाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा एक मोठा खजिनाच आहे. त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण आम्हा सर्वांच्या सुखासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी वेचला होता. माझ्या कुटुंबाच्या म्हणजे माझ्या पप्पांच्या आधारस्तंभ म्हणून ते उभे राहिले होते. योग्य मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या फॅमिलीचं. त्यांनी अनेक संकटं झेलली, पण आम्हाला किंवा माझ्या बाकीच्या भावांना, बाकीच्या घरातल्या मेंबर्सना कधीसुद्धा समस्या भासू दिली नाही. ते शिस्त लावायचे. त्यांची थोडीफार जी कठोरता होती ती आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटीच होती. त्यांची आमच्यावर खूप माया आणि पप्पांच्या शिस्तीमागेही त्यांची प्रेम आणि माया नेहमीच दिसून येत होते आणि जगण्याचे सामर्थ्यही त्यांनी आमच्या पूर्ण परिवाराला दिले होते, आम्हाला दिले होते. माझे तर इन्स्पिरेशन आहेत पप्पा. एक चांगला माणूस कसं व्हावं तर हे पप्पांकडे बघून समजतं. त्यांनी कधीच कुणासाठी कमी केलेलं नाही. त्यांचे बहीण असो, भाऊ असो, पुतण्या असो, आम्ही मुली असो, सगळ्यांसाठी ते खूप धडपडलेत. त्यांची वयाची 75व्या वर्षाचा प्रवास म्हणजे खूप चढ-उतार त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी स्वतःचा संयम आणि कणखरपणा आम्हा सर्वांना दाखवलेलाच आहे. सर्वांसाठी त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला होता. जेव्हा आम्ही अडलो तेव्हा त्यांनी आम्हाला निर्देशकासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले. माझ्या तर नेहमीच पाठीशी उभे राहिले होते. या खास दिवशी मी पप्पांच्यासाठी स्वामींकडे एकच प्रार्थना करते की त्यांना इथून पुढे खूप छान आयुष्य लाभू दे. जसं त्यांचा अमृत महोत्सव झालं तसंच त्यांचं आता पुढचं पण आयुष्य सुखी, समाधानी आणि स्वास्थ्याने भरपूर असावे. आणि आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची खूप अजून आवश्यकता आहे. तेही नेहमी आमच्यासोबत राहावे. आणि आम्ही इथंच बड्डे सेलिब्रेट केला होता. तो एकदमच काय म्हणतात, त्याच दिवशी मम्मीचा पण बड्डे होता. मग मम्मीला पण परत बोलवून घेतला आणि मग परत तिला पण हळदी कुंकू लावून तिचा पण सत्कार केला. मावशीने माझ्या ओटी भरली. ही मावशी होती माझी. ही माझी दीदी आणि दाजी आहेत. म्हणजे आणि इथे मावशीने परत ओटी भरली होती तिची. आम्ही सगळे तिला चिडवत होतो कारण की तिला फोटो वगैरे काढायला खूप आवडतं. आणि परत आम्ही दोघांना हार घातले
मम्मी आज खूप छान दिसत होती. नथ वगैरे खूप दिवसानंतर तिने घातलेली होती. आणि असं झालं की हे बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि लगेच 2 दिवसानंतर तिचं ऑपरेशन झालं होतं. आता ठीक आहे ती. इथे परत मावशी आणि काका फोटो काढत होते. हे मावशी माझी मम्मीची 5 नंबरची बहीण आहे. ह्या टोटल 6 बहिणी आहेत आणि मेन म्हणजे माझ्या पप्पांना पण 6 बहिणी आहेत. फॅमिली खूप मोठी आहे. हा माझा मावस भाऊ आहे आणि तिची मिसेस आहे. हे दोघेजण. आणि भावामुळे मला खूप मदत झाली होती बड्डे सेलिब्रेशनसाठी. छोटा आहे पण समजूतदार आहे. जसा आज पप्पांचा बड्डे होता तसाच माझ्या सासऱ्यांचा पण 17वा वाढदिवस होता. माझी 2 नंबरची तो तिकडे सेलिब्रेट केला होता. आता एका वेळेस मी 2 ठिकाणी असू शकत नाही. पण माझ्या तिकडच्या सगळ्या मेंबरनी त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला होता आणि त्याचे फोटो आणि थोडा व्हिडिओ वगैरे पण मी नंतर पुढे टाकलेला आहे. हे माझे मावस भाऊ आणि वहिनी दोघेजण आहेत. हा सगळ्यात छोटा मावस भाऊ आहे. आम्ही सगळे कझन खूप भरपूर जण आहे. प्रत्येकाला 3-3, 4-4 मुलं आहेत मम्मीच्या बहिणींना. मग टोटल अशी फॅमिली बघितली तर खूप मोठी होते. आणि त्याच्यानंतर मग परत पुढं केक कटिंग आणि पप्पांना ओवाळणं वगैरे हे सगळं चालूच होतं. आणि पप्पा पण एन्जॉय करत होते त्यांचा बड्डे. ही माझी बहीण जोशना 2 नंबरची आणि जी सगळ्यात लहान आहे ती काही आली नव्हती. आणि ही माझ्या भाच्याची मिसेस आहे. आणि हा आमच्या सगळ्यांचा फोटो आहे, फॅमिली फोटो आहे. नंतर मम्मी पप्पाला पोज देऊन आम्ही फोटो काढायला सांगत होते. आणि तिथं मग पप्पांची कॉमेडी चालू झाली होती. त्यांना असं झालं होतं कधी तो फेटा काढतोय, कधी हार काढतोय. आणि हा केक कटिंग सेरेमनीचा व्हिडिओ. इथे आम्ही दोघी आणि आमची ही 3 मुलं. कटिंग करताना सगळा गोंधळच झाला. सगळ्यांनी केक खराबच करून टाकला तो. घरी आल्यानंतर मग परत आम्ही फोटो काढले होते. नंतर परत हा म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या बड्डेचे सेलिब्रेशनचे फोटोज आहेत काही. आणि मग त्यांनी पण घरी सेलिब्रेशन केलं. केक कटिंग वगैरे केलं. आरती केली दिव्यांनी, 70 दिव्यांनी. आणि नंतर मग परत बाहेर जेवायला गेले होते. तिकडे पण फुल गँग आली होती सगळी. हे माझे पुतणे आहेत 2 एक भाचा आणि एक भाची, दोघेजण आहेत. नणंदबाई आहेत. सगळ्यांनी मिळून आमच्या तात्यांचा बड्डे सेलिब्रेट केला होता छान. चला तर मग मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग यायला खरंच खूप लेट होतोय. वेळ मिळेल